माझं नाव उर्मिला. मी जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते. रात्रीच्या वेळी गंगेच्या किनाऱ्यावर अंधारात माझ्या शेजारी एक व्यक्ती उभी होती. मी भीतीने थरथर कापत असलेल्या आवाजात विचारलं, कोण आहेस तू? आणि या घनदाट अंधारात माझ्या इतक्या जवळ का उभा आहेस? तिथे खरोखरच कोणीतरी होतं. एक काळी चादर गुंडाळलेली व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीने काहीही उत्तर दिलं नाही. फक्त एक थंड निश्वास सोडला. मी पुन्हा म्हणाले, की मी विचारते ना, कोण आहेस तू? आणि रोज इथे जेवण ठेवून का निघून जातोस? मी जमिनीवर पडलेला दगड उचलून रागाने म्हणाले. तर ती व्यक्ती थोडी मागे सरकली. पण एक भारी आणि गंभीर आवाज आला. मी तुझी ती सावली आहे, जी तुला कधीही पडू देणार नाही. हे ऐकून मी स्तब्ध झाले. या जगात माझा कोणीही नव्हता. मग हा कोण होता, जो मला आधार देण्याची गोष्ट करत होता? मी त्याचा चेहरा पाहण्यापूर्वीच 2 पावलं मागे सरकताच तो गडद अंधारात अदृश्य झाला. माझा श्वास छातीमध्ये अडकला आणि हृदय जंगली कबुतरासारखं फडफडत होतं. हे कोणतं रहस्य होतं, जे इथे गंगेच्या नदीत वाहत होतं? मी गरीब, असहाय्य, अनाथ आणि दुर्दैवी मुलगी आहे. माझे आई वडील लहानपणीच या जगातून गेले होते. सर्व नातेवाईकांच्या ठोकरा खात खात मी मोठी झाले आणि आजीच्या घरी राहत होते. माझ्या वडिलांना भाऊ बहीण नव्हते, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब पूर्णपणे संपलं. माझ्या आईच्या माहेरी फक्त एक भाऊ वहिनी होते, ते म्हणजे माझे मामा मामी. आई वडिलांच्या निधनानंतर गावातील शेजाऱ्यांनी सांगितलं की या 4 वर्षांच्या मुलीचं एकटीने जगात काय होईल. तिचे आई वडील गेले. तुमच्याशिवाय तिचा दुसरा कोणी नातेवाईक नाही, म्हणून तिला सोबत घेऊन जा. शेजाऱ्यांनी मामा मामींवर दबाव टाकल्यावर ते मला घरी घेऊन जाण्यास भाग पडले. मी त्यांच्या घरी गेले खरी, पण माझं बालपण माझ्याकडून हिरावून घेतलं गेलं. लहानपणीच मला मोलकरीण बनवण्यात आले. त्या घरात माझी स्थिती फुकटच्या नोकरासारखी होती. पोटभर जेवणही मिळत नव्हतं. बुटाच्या टोकावर ठेवलं जात होतं. वेळ जात होता, मी मोठी झाली. मामा मामींच्या मुलांच्या बायका आल्या. त्यांच्या सुना मला खूप त्रास देत, घरातील सर्व काम करून घेत आणि मामा मामींसह घरातील प्रत्येक सदस्य माझा अपमान करण्यात मागे राहत नव्हता. सर्वजण मला अपमानजनक बोलणे ऐकवत. मी तिथे राहण्यास मजबूर होते, कारण या जगात माझा दुसरा कुठलाही आश्रय नव्हता. माझं घरही मामा मामींनी विकलं आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले. सर्वांना ते असं सांगत की मी घर विकून पैसे ठेवले आहेत, कारण पुढे उर्मिलाचं लग्न करायचं आहे. पण मी जाणून होते की ते पैसे त्यांनी खर्च केले आहेत. त्यांनी माझ्याबद्दल कधी चांगला विचार केला नव्हता आणि कधी चांगलं वागवलं नव्हतं. उर्मिला, अंगण अजूनही का साफ झालं नाही? सारा दिवस झोपत असतेस का? सकाळीच मामी काम सांगायला सुरुवात करत. सकाळपासून सर्वजण माझ्यावर ओरडायला लागत. मामींचे अत्याचार मी लहानपणापासून सहन करत होते. आता त्यांच्या सुना आल्यावर त्या त्यांच्याही पेक्षा जास्त त्रास देत. त्यांचे पती म्हणजे माझे चुलत भाऊ, त्यांनाही माझी काहीही काळजी नव्हती. मी लगेच अंथरुणातून उठले, चहा नाश्ता काहीही घेतला नाही आणि झाडू घेऊन घर साफ करायला लागले. साफसफाई केल्यानंतर स्वयंपाकघरात गेले, भांडी घासली आणि डोळे खाली ठेवून घरातील प्रत्येक सदस्याचं काम केलं. एखाद्या कामात उशीर झाला तर दोन्ही वहिन्या माझ्या मागे हात धुवून पडत. लवकर काम कर, तुझ्या बापाने इथे खजिना ठेवला नाही की आम्ही तुला मोफत भाकरी खाऊ घालून बसवून ठेवू. अशीच भाषा ते वापरत. माझ्या डोळ्यात पाणी यायचं, पण मी ते लगेच पुसून टाकायचे आणि कामात रंगून जायचे. माझी रोजची दिनचर्या हीच होती. घरचं सगळं काम करूनही मला 2 वेळेचं जेवण टोमण्यांसोबत मिळायचं. उर्मिला, माझे कपडे इस्त्री करून माझ्या खोलीत ठेव. लक्षात ठेव, इस्त्री जास्त गरम नको. मागच्या वेळी तू माझी साडी जाळली होतीस. छोटी बहिणी नखांवर नेलपेंट लावत म्हणाली. मी म्हणाले की हो वहिनी, मी खूप लक्ष ठेवेन, काही चूक होणार नाही. वेळ असाच जात होता.
मी लहान वयातच तरुणाईच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं. माझं सौंदर्य आणि तरुणाईनेही माझ्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या. दोन्ही वहिनींच्या माहेरचे लोक घरी येत आणि मी त्यांच्यासाठी नाश्ता किंवा जेवण तयार करण्यात गुंतलेली असे. त्यांचे भाऊही येत आणि त्यांची गलिच्छ नजर माझ्यावर पडायला लागली होती. याची जाणीव वहिनींनाही झाली होती. एके दिवशी मी त्यांना खोलीत बोलताना ऐकलं की या मुलीचं आता काहीतरी करावं लागेल. जवान झाली आहे. उद्या काही वाईट घडलं तर आपलीच बदनामी होईल. मोठी वहिनी म्हणाली. छोटी वहिनी म्हणाली की हो, तू बरोबर म्हणतेस. माझ्याकडे एक नातं आहे. मुलाचं वय जरा जास्त आहे, पण खाऊन पिऊन सुखी माणूस आहे. या नात्याला सासू सासऱ्यांचाही काही विरोध होणार नाही. आपण या मुलीचं लग्न तिथे लावून टाकू. आपली जबाबदारी कमी होईल. दोघीही या विषयावर मामींशी बोलल्या आणि मामीही तयार झाल्या. त्यांनी माझं लग्न ठरवून टाकलं. पण मला भीती वाटत होती, कारण माझ्या नशिबाचा निर्णय घेतला जात होता आणि कोणीही माझी संमती विचारली नव्हती. संध्याकाळी सर्वजण बसले असताना मामींनी मला बोलावलं आणि म्हटलं की उर्मिला, आम्ही तुझं लग्न ठरवून टाकलं आहे. पुढच्या आठवड्यात तुझं लग्न आहे. तयारी कर. मामींनी असं सांगितलं जणू हा काही खेळ आहे. मी म्हणाले की मामी, एवढं लवकर? आणि तो कोण आहे? मी त्यांना ओळखतही नाही. तुम्ही माझं लग्न कोणाशी करत आहात? मी रडत रडत विनवणी केली. छोटी वहिनी म्हणाली की तुला काहीही जाणून घेण्याची गरज नाही. आम्ही जो निर्णय घेतलाय तो तुझ्या हिताचा आहे. आम्ही तुझं भलं इच्छितो. सारं आयुष्य तुला वाढवलं. आता तुला तुझं घर देऊ इच्छितो. मी पुढे काही बोलणार तेवढ्यात मामींनी मला गप्प बसवलं आणि म्हटलं की चूप राहा, नाहीतर या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. त्यांनी मला कठोरपणे रागवलं. आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी स्वतःला सावरलं, पण डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्या क्षणी मला आई वडील खूप आठवले. ते जिवंत असते तर माझं लग्न अशा परिस्थितीत केलं नसतं. लग्नाचा दिवस उजाडला. कोणतेही रीतिरिवाज नव्हते. कोणताही आनंद साजरा झाला नाही. मी विचार करत होते की आई वडील जिवंत असते तर माझे लग्न असे झाले नसते. लहानपणापासून आजपर्यंत माझं कोणतंही स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. मी नवरी बनून सजून सवरून जाणार होते. धूमधामाने वरात येणार होते. घर सजवले जाणार होते. मुली नाचणार होत्या. पण काहीही झालं नाही. एक साधा लेहंगा घालण्यात आला, थोडंसं मेकअप केलं आणि लग्नाची विधी पार पडली. नंतर मला निरोप देण्यात आला. मला असं वाटत होतं की घरातून एक ओझं उतरलं. जेव्हा मी सासरी पाऊल टाकलं तेव्हा माझी सासू दारातच उभी होती. मी विचार केला होता की मामा मामींच्या घरी तर मला आदर मिळाला नाही, पण सासरी नक्की मिळेल. पण तिच्या नजरेत माझ्यासाठी कोणतीही आपुलकी नव्हती. तिने मला वरून खाली पाहिलं आणि तोंड वेडं वाकडं केलं. मग आपल्या मुलाला म्हणाली की ही साधारण मुलगी माझ्या मुलाला काय कामाची? रंगरूप हे सर्व काही नाही, कामही यायला हवं. माझ्या सासूच्या शब्दात कडवटपणा होता. माझे पती जे वरमाला घालून माझ्या शेजारी उभे होते, त्यांनी सांगितलं की आई, आता ही माझी पत्नी आहे आणि या घरची इज्जतही आहे. तुम्हाला तिचा आदर करायला हवा. माझ्या नवऱ्याने माझा हात धरत ठाम शब्दात सांगितलं. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. ते वयाने माझ्यापेक्षा दुप्पट होते, पण त्यांच्या आवाजात माझ्यासाठी जी सहानुभूती होती त्याने मला थक्क केलं. सासूने आम्हाला रागाने पाहिलं, पण मुलाच्या समोर ती काही बोलू शकली नाही. माझे पती अरुण म्हणाले की उर्मिला, आज चल, तुला थकवा आला असेल. ते मला खोलीत घेऊन आले. खोलीत येऊन मी पलंगाच्या एका कोपऱ्यात आकुंचन पाहून बसले. माझ्या मनात भीती होती की या घरात माझ्याशी कसं वागलं जाईल. पण माझ्या नवऱ्याने माझ्या जवळ येऊन प्रेमाने माझ्या डोळ्यात पाहत सांगितलं की मी जाणतो उर्मिला, तू कोणत्या परिस्थितीतून इथवर आली आहेस, पण आता तुला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. मी सदैव तुझ्यासोबत आहे. त्यांनी खूप प्रेमळ शब्दात मला धीर दिला. मी रडत रडत विचारलं की तुम्ही खरंच मला कधी एकटी सोडणार नाही ना? त्यांनी सांगितलं की कधीही नाही. आता तू माझी जबाबदारी आहेस आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहेस.
त्यांनी हसत हसत माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांचं एवढं प्रेम मिळाल्यावर मी माझं सगळं दुःख विसरले. त्यांनी खरोखर माझी स्वतःपेक्षाही जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदाच एवढा आदर आणि प्रेम मिळाल्यावर मला माझं आयुष्यच बदलल्यासारखं वाटू लागलं. अरुण मला लहान मुलांसारखं जपत होते. माझ्या प्रत्येक आराम आणि आनंदाची काळजी ते घेत असत. सकाळी सकाळी जेव्हा मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला जात असे, तेव्हा माझी सासू तिच्या टोमण्यांचे बाण चालवायला सुरुवात करायची आणि रागाने म्हणायची की बघा कसे नखरे दाखवते, जणू काही महाराणी आहे. लवकर लवकर हात चालव, माझ्या मुलाला कामावर जायचं आहे. असं नको की तुझ्या आळसामुळे त्याला कामावर जायला उशीर होईल. मी म्हणाले की नाही आई, मी फक्त चहा करत आहे. मी घाईघाईने चहा कपात ओतत म्हणाली. त्याच वेळी अरुणही स्वयंपाकघरात आली. त्यांनी आपल्या आईला नाराजगीने विचारलं की काय झालंय तुला? सकाळी सकाळी उर्मिलावर का रागवत आहेस? ती इतकी मेहनत करून काम करत आहे. माझी सासू म्हणाली की बेटा, मी तर फक्त तिला लवकर काम करण्यासाठी सांगत होते. तू विनाकारण माझ्या बोलण्याचा वाईट अर्थ काढतो आहेस. त्यांनी लगेच आपल्या बोलण्याचा स्वर मऊ करत बोलणं बदललं. अरुण म्हणाले की उर्मिला, तू लवकर चहा घेऊन खोलीत ये, आपण तिथेच नाश्ता करू. आणि ते स्वयंपाकघरातून बाहेर गेले. त्यांच्या जाण्यानंतर माझ्या सासूने मला रागीट नजरेने पाहिलं, पण मी शांतपणे नाश्ता घेऊन खोलीत गेले. मी माझ्या नवऱ्याचं प्रेम मिळाल्यावर प्रत्येक काम आनंदाने करत असे. सासूची ओरड आणि तिचं वाईट वागणंही मला जाणवत नसे, कारण माझा नवरा प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत असे. माझ्या नवऱ्यापेक्षा धाकटे त्यांचे 2 भाऊ होते. त्यांची लग्ने आधीच झाली होती आणि मला 2 नंदाई होत्या. हे घर संयुक्त कुटुंबासारखं होतं, ज्यात मला आपली जागा बनवायची होती. माझ्या नवऱ्याने पहिल्याच दिवशी सर्वांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की माझ्या पत्नीचा आदर या घरातील प्रत्येक सदस्याने करायला हवा. त्यांनी आपल्या दोन्ही भावांच्या बायकांना सांगितलं होतं की तुम्ही या घराच्या सुना असाल तर माझी पत्नीही या घरची मोठी सून आहे. तुम्ही असं समजू नका की तुम्ही आधी आलात म्हणून या घरात तुमचंच राज्य चालेल. माझी पत्नी नात्याने आणि पदानेही तुमच्यापेक्षा मोठी आहे. या घरात कोणीही हुकूम चालवणार नाही. माझ्या नवऱ्याच्या या बोलण्यामुळे माझ्या दोन्ही जाऊंचं वागणं माझ्याशी कडवट झालं होतं. त्यांना वाटायचं की मी माझ्या नवऱ्याला आपल्या पदरात बांधून ठेवलं आहे, पण असं काहीही नव्हतं. ते फक्त माझा आदर करत होते आणि या घरातील लोकांनीही माझा आदर करावा अशी त्यांची इच्छा होती. एके दिवशी माझी मधली धाकटी जाऊ मोनिकाने कपडे धुताना मला टोमणा मारला की उर्मिला ताई, आम्ही तर कधीही तुमच्यावर हुकूम चालवण्याचा प्रयत्न केला नाही, पण तरी तुमचा नवरा आमच्याशी असं बोलून गेला आहे. मी म्हणाले की नाही, त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता. मी आणखी काही बोलणार तेवढ्यात माझी जाऊ म्हणाली की बरं बरं, जास्त भोळी बनण्याची गरज नाही, आम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही आमच्या जेठजींना आपल्या ताब्यात ठेवलं आहे. इतक्यात छोटी जाऊ रागिनीही या भांडणात सामील झाली. तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा कडक आवाज घुमला. इथे काय चाललंय? ते कधी घरी आले ते मला कळलंच नाही. माझ्या दोन्ही जावा त्यांच्या आवाजाने घाबरल्या. मोनिका घाबरत म्हणाली की काही नाही भाऊजी, आम्ही तर फक्त ताईंशी बोलत होतो. माझ्या नवऱ्याने म्हटलं की मी तुम्हा दोघींचं बोलणं ऐकलं आहे. पुढे कधीही मी तुम्हाला असल्या स्वरात बोलताना ऐकलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. माझ्या नवऱ्याने खूप रागाने त्यांना इशारा दिला. त्या दोघी नजर खाली घालून तिथून निघून गेल्या. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिलं तर त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पाहत म्हटलं की तुला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. उर्मिला, मी जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्याकडे डोळे वर करून पाहू शकणार नाही. मी काळजीने म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी सर्वांशी भांडता. मला भीती वाटते कधीतरी कोणीतरी तुमच्यावर नाराज होईल. माझ्या नवऱ्याने हसत उत्तर दिलं की माझ्यासाठी तुझा आनंद आणि इज्जत सर्वात महत्त्वाची आहे. बाकी जगाची मला पर्वा नाही. घरचं वातावरण आता बरंच शांत आणि सुखद झालं होतं, पण माझ्या सासूला मी अजूनही आवडत नव्हते.
तरीही माझ्या नवऱ्याच्या समोर ती माझ्याशी प्रेमाने बोलत असे. काळाच्या ओघात माझा आणि माझ्या नवऱ्याचा संबंध अधिक गाढ झाला. ते बाजारात जाताना माझ्यासाठी आवडीच्या बांगड्या आणि कपडे घेऊन यायचे. माझी सासू हे सर्व पाहून जळत असे, पण नवऱ्याच्या भीतीने काही बोलत नसे. तिच्या डोळ्यात लपलेला द्वेष मला चांगला जाणवत असे, पण माझ्या नवऱ्याच्या प्रेमाच्या घेऱ्यात तो द्वेषही मला प्रभावहीन वाटे. एके दिवशी माझी सासू माझ्या नवऱ्याला जवळ बसवून म्हणाली की बेटा, तू आपली सारी कमाई या मुलीवर उडवतो आहेस. उद्या कधी गरज पडली तर काय करशील? माझ्या नवऱ्याने उत्तर दिलं की आई, तू बरोबर म्हणत आहेस, पण उर्मिला माझी पत्नी आहे. तिची जबाबदारी माझी आहे. तिच्यावर खर्च करणार नाही तर मग कोणावर करू? आणि पैशांची काळजी करू नको, मी भरपूर कमावतो. मी दाराच्या मागे उभी राहून हे सर्व ऐकत होते. यामुळे माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या मनात आदर अधिक वाढला. आमचं जीवन एक सुंदर स्वप्नासारखं चाललं होतं. मी माझ्या जुन्या कडवट आठवणी विसरून गेले होते. मला वाटत होते की आता माझ्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. पण माझ्या नशिबात जास्त काळ सुख लिहिलं नव्हतं. माझं नशीब पुन्हा एकदा माझं सर्व काही हिरावून घेण्याची तयारी करत होतं. थंडीच्या एका उदास सकाळी धुक्याने संपूर्ण शहर झाकून टाकलं होतं. माझा नवरा तयार होऊन नाश्त्याच्या टेबलवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र थकवा जाणवत होता. मी चहाचा कप टेबलवर ठेवत काळजीने म्हटलं, अरुण, आज तुमची तब्येत मला ठीक दिसत नाहीये. तुम्ही आज कामावर जाऊ नका, घरातच आराम करा. त्यांनी चहाचा घोट घेत म्हटलं की नाही उर्मिला, मला जावंच लागेल. आज मला खूप महत्वाचं काम आहे. तू काळजी करू नकोस, मी दुपारपर्यंत परत येईन. बाहेर खूप धुके आहे आणि थंडीही खूप आहे. किमान थोडा वेळ तरी थांबा. धुके कमी झाले की मग जा, मी विनवणीने म्हटलं, कारण माझं 6वं इंद्रिय मला कुठल्या तरी येणाऱ्या धोक्याची सूचना देत होतं. त्यांनी हसत माझ्या गालावर हलकी थाप मारली आणि म्हटलं की तू विनाकारण काळजी करत आहेस उर्मिला. मी काम संपवून सरळ तुझ्याकडेच येईन. एवढं बोलून ते उठले आणि दाराकडे निघाले, पण अचानक थांबले आणि मागे वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी मी त्यावेळी समजू शकले नाही. त्यांनी म्हटलं की उर्मिला, आपली काळजी घे, आणि दाराबाहेर निघून गेले. मला काय माहीत होतं की हे त्यांचे शेवटचे शब्द असते. मला काय माहीत होतं की ते जात आहेत आणि आता कधीही परत येणार नाही. मी दारात उभी राहून त्यांना जाताना पाहत राहिली. दुपार ओसरली होती आणि संध्याकाळ होत चालली होती, पण दारावर अजूनही त्यांची चाहूल ऐकू आली नव्हती. माझ्या हृदयातील अस्वस्थता प्रत्येक क्षणाबरोबर वाढत चालली होती. मी अनेकदा दारात जाऊन गल्लीत डोकावलं होतं, पण बाहेर निराशाच हाताला लागत होती. माझी सासू अंगणात बसली होती आणि तिच्या नजरा वारंवार माझ्याकडे होत्या. तिने मला पाहून म्हटलं की कच्च्या धाग्यासारखी इकडे तिकडे फिरत आहेस. जा, आज जाऊन जेवण वाढ, मला भूक लागली आहे. मी म्हणाले की हो आई, मी आत्ताच जेवण वाढते. मी इथे अरुणची वाट बघत आहे. ते अजून घरी आलेले नाही. माझी सासू म्हणाली की जेव्हा त्याचं काम संपेल तेव्हा तू ये. संपूर्ण दिवस घरात थोडीच बसून राहणार आहे. जा, माझं जेवण घेऊन ये. तिने रागाने मला सांगितलं आणि पुन्हा आपल्या खुर्चीवर बसली. मी हळू पावलांनी स्वयंपाकघराकडे वळले, पण माझं मन सतत त्यांच्याकडेच अडकलेलं होतं. मी सासूसाठी जेवण काढत होते, तेवढ्यात अचानक बाहेर मोठा गोंधळ उडाला. लोकांचे मोठे आवाज आणि पावलांच्या चाहुलांनी माझ्या कानांवर धडक दिली. माझ्या हातून जेवणाची थाळी पडली आणि एक अनोळखी भीती माझ्या संपूर्ण शरीरावर पसरली. मी वेड्यासारखी दाराकडे धावत गेली. माझी सासूही आपल्या जागेवरून उठून उभी राहिली. दार उघडून पाहिलं तर समोर मोहल्ल्यातील काही लोक आणि माझ्या नवऱ्याबरोबर काम करणारे 2 माणसं उभी होती. त्यांचे चेहरे उतरलेले होते आणि डोळ्यात एक विचित्र विराणी होती. मी दाराला घट्ट पकडून थरथरत्या आवाजात विचारलं की काय झालं? तुम्ही असे का उभे आहात? माझे पती अरुण कुठे आहेत? एका माणसाने डोळे खाली घालून दुःखी स्वरात म्हटलं की वहिनी, वरच्या देवाच्या मर्जीसमोर
कोणाचं जोर चालत नाही. कारखान्यात एक भारी मशीन त्यांच्यावर पडली. हे ऐकताच मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या पायाखालची जमीन खेचून घेतली. माझा श्वास छातीमध्ये अडकला आणि डोळ्यांसमोर अंधार पसरला. मी किंचाळत म्हणाले की नाही, असं होऊ शकत नाही. ते मला सांगून गेले होते की लवकर घरी परत येईन. तुम्ही खोटं बोलत आहात. मी हुंदके देत रडू लागले. त्याच क्षणी गल्लीच्या कोपऱ्यातून एक ॲम्ब्युलन्स येताना दिसली. त्याच्या सायरनच्या आवाजाने माझा शेवटचा विश्वासही खचला. मोहल्ल्यातील लोक एक स्ट्रेचर उचलून आत आणत होते, ज्यावर पांढऱ्या चादरीने झाकलेलं एक शरीर होतं. माझ्या सासूने जसं चादर उचलून आपल्या मुलाचा रक्ताने माखलेला चेहरा पाहिला, तसे ती जमिनीवर कोसळून हुंदके देत रडू लागली. माझा सिंहासारखा मुलगा मला सोडून गेला. मी लुटली गेले, मी बर्बाद झाले, माझी दुनिया उजाडली. माझ्या नवऱ्याच्या दोन्ही बहिणीही आमच्या घरी आल्या आणि माझ्या दोन्ही जावाही जोरजोरात रडत होत्या. घरात कोलाहल माजला होता. मी स्ट्रेचर जवळ गुडघ्यांवर बसले आणि माझ्या नवऱ्याचा थंड हात आपल्या हातात घेतला. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडत म्हणाले की तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही नेहमी माझ्यासोबत उभे राहा, मला कधी एकटी सोडणार नाही. आता मी कोणाच्या आधाराने जगणार? पण तिथे कोणतीही धडधड नव्हती जी मला धीर देईल. त्यांच्या जाण्यानंतर माझं जीवन कसं असेल हे मी चांगलं जाणून होते. पण या क्षणी माझ्या नवऱ्याच्या विरहाने मी पूर्णपणे तुटून गेले होते. मला आसपास कोणाचंच भान नव्हतं. लोक येत जात होते, पण मी एका दगडासारखी त्यांच्या शवाजवळ बसून होते. माझं स्वतःचं जीवनच माझ्याकडून हिरावून घेतलं गेलं होतं. माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्काराचा वेळ आला तेव्हा मला असं वाटलं की माझी आत्माच शरीरातून बाहेर काढली जात आहे. मी वेड्यासारखी रडत होते आणि वारंवार म्हणत होते की अरुण परत या, माझ्या जीवनात परत या, मला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय मी मरून जाईन, मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. मी ओरडत ओरडत रडत होते. स्त्रियांनी मला जबरदस्तीने मागे ओढलं. माझ्या नवऱ्याचा अंत्यसंस्कार झाला आणि मग मी या मोठ्या घरात पूर्णपणे एकटी पडले. अजून माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला 2 दिवस झाले होते आणि या 2 दिवसात मी पाण्याचा एक घोटही घेतला नव्हता. मी फक्त आम्ही एकत्र वेळ घालवलेल्या खोलीच्या कोपऱ्यात बसून राहत होते. माझ्या डोळ्यातले अश्रू आता सुकले होते आणि मी भिंतीकडे पाहत बसत होते. अजून 2 दिवस असेच गेले. 4थ्या दिवशी संध्याकाळी माझी सासू माझ्या खोलीत आली आणि दाराजवळ उभी राहिली. तिच्या डोळ्यात आता अश्रूऐवजी प्रचंड द्वेष होता. तिने आपलं बोट वर करून माझ्याकडे निर्देश करत म्हटलं की तू अपशकुनी आहेस. तुझ्या अपशकुनी सावलीमुळे तुझे आई वडील गेले आणि आता तू माझ्या मुलालाही खाऊन टाकलंस. मी थक्क होऊन तिच्याकडे पाहिलं. तिचे शब्द बाणासारखे माझ्या हृदयात टोचत होते. मी हात जोडून रडत म्हणाले की आई, तुम्ही हे काय बोलत आहात? माझे पती माझं जग होते, माझं सर्व काही होते. मी त्यांच्याशी असं कसं करू शकेन? माझी सासू पुढे येत म्हणाली की शांत राहा, माझ्यासमोर जास्त तोंड चालवू नकोस. जेव्हापासून तू या घरात आलीस तेव्हापासून माझ्या मुलाला नजर लागली. तिने मला झिडकारत रागाने म्हटलं. मी शांतपणे तिचे ते कटू शब्द ऐकत राहिली. मी जाणून होते की तीही त्याच दुःखातून जात आहे ज्यातून मी जात आहे. मी विचार केला की कदाचित राग आणि धक्क्यामुळे ती असं बोलत असेल, पण मी चुकत होते. घरच्यांचं वागणं माझ्याशी बदललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंगणात बसले होते तेव्हा माझ्या दोन्ही जावा तिथे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र द्वेष होता. माझी मोठी जाऊ सासूजवळ उभी राहून म्हणाली की आई, जर ही अपशकुनी या घरात राहिली तर या घरालाही बर्बाद करून ठेवे. हिला इथून काढून टाक. छोटी जाऊ ही म्हणाली की हो आई, हिची पाऊलच अपशकुनी आहेत. आम्ही आमच्या मुलांच्या आणि नवऱ्याच्या जीवनाला या कारणाने धोक्यात टाकू शकत नाही. दोन्ही जावा एकमेकींच्या बोलण्यात होकार देत होत्या. मी म्हणाले की तुम्ही कशा बोलत आहात? मी तुमचं काय बिघडवलं आहे? माझा नवराही या जगातून गेला, मी विधवा झाले आहे. माझ्या जखमांवर मीठ का चोळत आहात?
मी जमिनीवर बसून त्यांच्याकडे दया भीक मागू लागले. मोनिकाच्या नवऱ्याने म्हटलं की तू आमच्या भावाला खाऊन टाकलंस, आता आम्ही तुला इथे सहन करणार नाही. त्याने कठोर शब्दात आपला निर्णय सांगितला. त्यांच्या बोलण्याने माझे भानच हरपले. मी अजून तरुण आणि सुंदर होते आणि माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला केवळ 5 दिवस झाले होते. तरीही या लोकांनी मला धक्के मारून घराबाहेर काढायला सुरुवात केली. माझ्या छोट्या जाऊने माझा हात घट्ट पकडून मला बाहेर ओढत नेलं आणि म्हणाली की निघ इथून. मी रडत म्हणाले की आई प्लीज यांना थांबवा, मला बाहेर काढू नका. माझ्याकडे कोणतंही ठिकाण नाही, माझं माहेरही नाही, मी कुठे जाऊ? मी त्यांच्या पायावर लोळण घेत विनवणी केली. दोन्ही जावा म्हणाल्या की कुठेही जा, पण आमच्या घरातून बाहेर जा, आणि मला घराबाहेर फेकण्यात आले. मी रडत किंचाळत होते, पण त्यांच्या मनात थोडी सुद्धा दया आली नाही. मला 5 दिवसांची विधवेला घराबाहेर काढण्यात आले. मी रडत म्हणत होते की मी तुमच्या कोणत्याही कामात बोलणार नाही, मला घरात राहू द्या, मी तुमचं सर्व काम करेन, फक्त मला एक छत तरी द्या. माझी सासू म्हणाली की या घरातील लोकांशी आणि या घराशी आता तुझा काहीही संबंध उरला नाही. धीराने पुढे येऊन दारातून माझा हात दूर केला आणि जोराने धक्का देऊन मला गल्लीत पाडलं. दार माझ्या तोंडावर जोरात बंद करण्यात आलं. मी गल्लीतील मातीत पडले होते. मोहल्ल्यातील स्त्रिया आणि पुरुष आपल्या दारात उभे राहून हा सगळा तमाशा पाहत होते. एक शेजारची म्हणत होती की बघा, या बिचारीचा नवरा आत्ताच मेला आहे. मी एका शेजारच्या माणसाकडे गेले आणि म्हणाले की भाऊ, तुम्ही माझ्या सासूला समजवा, त्या मला घरात राहायला जागा देतील, मी या अवस्थेत कुठे जाऊ? त्यांनी नजर चोरत म्हटलं की बेटी, आम्ही कोणाच्या घरच्या गोष्टींमध्ये काय बोलू, तू आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे जा. एवढं म्हणून त्यांनी आपलं घरचं दार बंद केलं. कोणी मला एका घरात जागा मिळवून देण्यास तयार नव्हतं. गल्लीतले लोक फक्त तमाशा पाहत होते. कोणाच्याही मनात एक स्त्रीला आधार देण्याची हिंमत नव्हती. मी रिकाम्या हातांनी सासरवाडीत आले होते आणि आज रिकाम्या हातांनी या घरातून बाहेर काढली गेली होती. ज्या घरात मी नवऱ्याची लाडकी बनून राहत होते, त्या घरातून मला धिक्कारून बाहेर काढण्यात आलं होतं. मी अनाथ होते, माझं माहेर नव्हतं. मामा मामींचं घर होतं, जिथून मला जीव सोडवण्यासाठी बाहेर काढलं होतं. तिथे परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी गल्ली गल्लीत रडत फिरत होते. संध्याकाळ झाली होती आणि अंधार दाटत चालला होता. मी साडीचा पल्लू डोक्यावर घेतला होता. माझ्याकडे कोणताही आधार नव्हता जिथे मी माझं डोकं लपवू शकेन. भूक आणि तहानेमुळे माझे पाय लटपटत होते. बाजाराजवळून जाताना तिथे उभे असलेल्या काही आवारा मुलांची गलिच्छ नजर माझ्यावर पडली. एका मुलाने म्हटलं की ए ब्युटिफुल, इतक्या रात्री एकटी कुठे चालली आहेस? ये, आम्ही तुला तुझ्या मंजिलपर्यंत पोचवतो. ते फार गलिच्छ शब्दात बोलत होते. दुसऱ्याने म्हटलं की असं वाटतंय की ही मुलगी घरच्यांशी भांडून आली आहे, ये आमच्याकडे ये, आम्ही तुला खूप प्रेमाने ठेवू. तिसरा हसत माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या दरिंदगीने भरलेल्या नजरा आणि बोलणं ऐकून माझ्या शरीरात भीतीची लाट उसळली. मी तरुण आणि सुंदर होते आणि समाजातील या लांडग्यांसाठी मी उघड शिकार होते. मी माझी चाल वेगवान केली आणि तिथून पळायला लागले. एक मुलगा माझ्या मागे धावत येत ओरडला की अरे, कुठे पळतेस, थांब. मी आपली इज्जत वाचवत पळत होते. माझा श्वास फुलला होता. पळत पळत मला समोर एक मोठी नदी दिसली, जिथे अंधारात आणि चंद्राच्या हलक्या प्रकाशात पाणी चमकत होतं. ही नदी गंगेकडे जाणारी होती. त्याच नदीत माझ्या नवऱ्याच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या होत्या. चारही बाजूला अंधार पसरला होता. दूर दूरपर्यंत पाणी आणि माती दिसत होती. मी मागे वळून पाहिलं तर ते लोक तिथून पळून गेले होते. कदाचित त्यांना मी दिसत नव्हते. मी सुटकेचा श्वास घेतला आणि नदी किनारी येऊन बसले. मी इथे पूर्णपणे एकटी बसले होते. मला भीती वाटत नव्हती, कारण बाहेरच्या जगातील जिवंत माणसांपेक्षा मोठी भीती मला कोणाची वाटणार होती. मी या रस्त्याला ओळखत होते, कारण काही दिवसांपूर्वीच माझ्या नवऱ्याच्या अस्थी इथे विसर्जित केल्या होत्या. त्या माणसाच्या अस्थी ज्याने मला सर्वाधिक प्रेम केलं होतं. मी नदी किनारी बसले आणि पाणी आपल्या हातात भरले. मला असं वाटत होतं
की माझा नवरा या पाण्यातच विलीन झाला आहे. मी रडत म्हणाले की तुम्ही मला एकटीला सोडून का गेला? अरुण, तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही नेहमी माझी साथ द्या. तुमच्यानंतर माझा कोणताही आधार उरला नाही. तुमच्या जवळच्याच लोकांनी मला धक्के मारून बाहेर काढले. माझा हुंदका इथे घुमत होता. मला असं वाटत होतं की माझी छाती फाटे. तुम्हाला कळतही नाही की तुमची उर्मिला दारोदार ठोकरा खात आहे. लोक मला फाडून खायला तयार उभे आहे. मलाही आपल्याकडे बोलावून घ्या. मी या अत्याचारी जगात जगू शकत नाही. वारा वाहत होता आणि पाणीही हलकं हलकं हलत होतं. पण मला तिथे थोडीही भीती वाटत नव्हती, कारण माझा एकमेव आधार या पाण्यातच होता. इथे मला माझ्या नवऱ्याच्या अस्तित्वाचा अनुभव येत होता. मी बराच वेळ तिथे बसून रडत होते आणि कधी झोपेच्या दुनियेत हरवले ते मला कळलंच नाही. सकाळचं हलकं प्रकाश किरण माझ्या पापण्यांवर पडलं तेव्हा मी घाईने डोळे उघडले. रात्रीच्या थंडीने माझं शरीर बर्फासारखं झालं होतं. मी थंड जमिनीवर पडले होते. माझी नजर समोर गेली तर समोर पाणीच पाणी होतं. मी म्हणाले की तुमच्या जवळ मला किती सुखाची झोप लागली. मला वाटतं तुम्ही सारी रात्र माझ्यावर पहारा दिला. माझ्या पोटात तीव्र दुखणं उठलं होतं, कारण अनेक दिवस मी काहीही खाल्लं नव्हतं. मी डोकं वर केलं तेव्हा माझ्या मागे काही वस्तू पडलेल्या होत्या. तिथे एक स्वच्छ कपड्यात गुंडाळलेली भाकरी, भाजी आणि पाण्याची बाटली ठेवलेली होती. मी आश्चर्यचकित झाले की हे सर्व इथे कोण ठेवून गेलं. या शांत ठिकाणी दूर दूरपर्यंत मला कोणी दिसत नव्हतं. मी आजूबाजूला नजर फिरवली, पण कोणीही नव्हतं. भुकेने माझे भारणच हरपले होते. दुःख कितीही असलं तरी शरीर जिवंत ठेवण्यासाठी अन्नाची गरज असते. मी तरतरत्या हातांनी ते कापड उघडलं. भाजीचा सुगंध माझी भूक अधिक वाढवून गेला. कदाचित वरच्या देवाने कोणाच्या मनात दया निर्माण केली असेल आणि तो हे खाणं इथे ठेवून गेला असेल. मी आकाशाकडे पाहून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भाकरीचा पहिला घास तोडून खाताना माझे अश्रू त्यावर पडत होते. माझ्या नवऱ्याच्या घरात माझ्यासाठी एक घासही नव्हतं आणि या ठिकाणी मला अन्न मिळालं होतं. मी पाण्याकडे पाहत म्हणाले की बघा अरुण, तुमच्या जाण्यानंतर तुमच्या घरच्यांनी मला पाण्याचा एक घोटही दिला नाही आणि इथे एखाद्या अनोळखीने माझं पोट भरलं. मी दुःखी शब्दात माझ्या नवऱ्याकडे तक्रार केली. जेवण झाल्यावर माझ्या शरीरात थोडी शक्ती आली. दिवसाचा उजेड पसरला होता. मी नदीतून पाणी घेऊन हात तोंड धुतलं आणि तिथेच नदी किनारी बसून राहिली. आसपासचं वातावरण खूप विचित्र होतं. अनेक लोक येत होते. आपल्या प्रियजनांच्या अस्थी विसर्जित करून पूजा करून परत जात होते. मला सतत तिथे पाहून एक माणूस आला आणि म्हणाला की बहीण, तू इथे काय करत आहेस? तुझ्या घरी जा. ही जागा तुझ्या राहण्यासाठी नाही. मी म्हणाले की माझं कोणीही नाही. माझं जे काही होतं त्याच्या अस्थी या पाण्यात वाहत आहे. त्याने म्हटलं की बघ, ही नदी आहे. इथे रात्रीचं वातावरण बरं नसतं. जा, आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे जा. त्याने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मी म्हणाले की नाही, माझं कोणी नातेवाईक नाही आणि जे आहेत त्यांनीच मला घरातून बाहेर काढलं आहे. मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही आपलं काम करा. मी कठोर आणि स्पष्ट शब्दात त्यांना तिथून जाण्याचा इशारा केला. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, माझं काम तुला समजावणं होतं. उद्या काही अडचण झाली तर दुसऱ्याला दोष देऊ नकोस. तो बडबडत तिथून निघून गेला. मी पुन्हा या वाहत्या नदीकडे पाहिलं. मला ना रात्रीची भीती वाटत होती ना दिवसाची. माझ्या अंतर्मनातील भीती जणू मेलीच होती. जीवनातील कडवटपणाने मृत्यूच्या भीतीलाही निरर्थक बनवलं होतं. रात्र झाली तेव्हा मी पुन्हा त्याच स्थितीत नदी किनाऱ्यावरील पायऱ्यांवर झोपले. पण झोप मात्र दूर दूरपर्यंत नव्हती. थंड वाऱ्याने माझं शरीर गोठवत होतं. मी थंडीने कापत होते. अचानक मला असं जाणवलं की कोणीतरी खूप मऊ आणि प्रेमळ हाताने माझ्या डोक्यावर हात फिरवत आहे. ते स्पर्श इतके दयाळू होते की माझा सारा थकवा दूर झाला. कोण आहेस तू?
जो अंधारात माझ्या एकटेपणाचा साथीदार बनतो आहेस. मी झोपेत बुडलेल्या आवाजात विचारलं, पण कोणीही उत्तर दिलं नाही. तो हात अजूनही माझ्या डोक्यावर फिरत राहिला आणि मी गाढ झोपेच्या खोलीत उतरले. दुसऱ्या सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी चकित होऊन इकडे तिकडे पाहिलं. तिथे कोणीही नव्हतं, पण माझ्या मागे आजही जेवण आणि पाणी ठेवलेलं होतं. त्यासोबत एक जाड आणि गरम चादरही होती, जेणेकरून मी रात्रीच्या थंडीपासून वाचू शकेन. ही चादर कोणी आणली आहे माझ्यासाठी? मी चादर हातात घेऊन आश्चर्याने पाहिलं. ती चादर अगदी नवीन आणि गरम होती. मी ती खांद्यावर घेतली. थंडीचा अनुभव संपला. जो कोणीही असो, देव त्याचं भलं करू, कारण त्याने मला, या अनाथ मुलीला, थंडीपासून वाचवलं. मी चादर छातीशी कवटाळून रडत प्रार्थना केली. हा आता रोजचा दिनक्रम बनला होता. मी सारा दिवस नदीकिनारी घालवत होते आणि आसपास फिरत राहत होते. रात्र होताच मला या अनोळखी स्पर्शाची वाट पाहायला लागली. दररोज रात्री जेव्हा मी झोपत असे, तेव्हा कोणीतरी येऊन माझ्या डोक्यावर हात फिरवून जात असे आणि सकाळसाठी जेवण ठेवून जात असे. मला समजत नव्हतं की हे सर्व कसं घडत आहे. एके दिवशी मी ठरवलं की मी झोपेचं नाटक करेन आणि पाहीन की कोण आहे. माझी भूक आणि थंडीची सोय झाली होती, पण आता माझ्या मनात एक नवं वादळ उठलं होतं की हा कोण माणूस आहे जो इतक्या नियमितपणे या निर्जन नदीकिनारी येतो. इथे तर दिवसाही लोक एकटे येण्यास घाबरतात, मग रात्रीच्या अंधारात हा कोण आहे जो माझी देखभाल करत आहे. माझी बुद्धी ही काम करेनाशी झाली होती. तो माणूस होता की आत्मा? जर माणूस असेल तर माझ्या समोर का येत नाही? आता या अनोळखीपणाने मला भीती वाटू लागली होती. मी एक तरुण आणि सुंदर स्त्री होते आणि अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात एखाद्या अनोळखी पुरुषाचं जवळ येणं मला खूप घाबरवत होतं. कदाचित हा असा माणूस असेल की जो माझ्या मजबुरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल. या भयानक विचाराने माझ्या मनात डोकावलं आणि मी थरथर कापले. एके दिवशी दुपारी पाऊस सुरू झाला. आकाशात काळे ढग पसरले आणि जोरदार वारे वाहू लागले. मी अजूनही त्याच बाजूच्या पायऱ्यांवर बसले होते आणि पावसात भिजत होते. मी देवाकडे प्रार्थना करत होते की हे देवा, माझी मदत कर. माझ्याकडे डोकं लपवण्याची जागाही नाही. मी आकाशाकडे तोंड करून प्रार्थना केली. मी पळत थोड्या अंतरावर एका छोट्या झाडाच्या सावलीत बसले, पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. मी पूर्णपणे भिजले होते. पाऊस थांबला, पण थंडी वाढू लागली. मी कापत परत पायऱ्यांवर बसले. त्या अनोळखीने दिलेली गरम चादर शरीराभोवती गुंडाळली. आज रात्री कदाचित तो आला नसेल. कदाचित रस्ते खराब आहेत, सर्वत्र चिखल आहे. मी स्वतःला समजवत म्हटले. मी ओल्या पायऱ्यांवर चादर अंथरून झोपले आणि थंडीने कापत राहील. पण माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. जेव्हा दुसऱ्या सकाळी माझे डोळे उघडले, तेव्हा केवळ जेवण नव्हतं, तर गरम चहाचा थर्मोस, एक कप आणि काही कोरडे कपडेही ठेवलेले होते. हा माणूस आहे आणि त्याला माझ्या प्रत्येक गरजेची जाणीव आहे, पण तो माझ्या समोर येत का नाही? मी थर्मोसातून गरम चहा कपात ओतत आश्चर्य आणि भीती यांच्या मिश्र भावनेने विचार केला. चहाच्या उष्णतेने माझ्या शरीरात जीव आला, पण माझ्या मनात उभे राहणारे प्रश्न कमी होत नव्हते. कपडे घालून मला खूप शांतता मिळाली. मी हे सर्व सामान आणणाऱ्याबद्दल विचार करू लागले. तो गरीब असू शकत नव्हता, कारण इतके चांगले कपडे आणि थर्मोस सोडून गेला होता. मी इथे कधीपर्यंत पडून राहणार आणि कधीपर्यंत या अनोळखी माणसाच्या मदतीवर जगणार? मला हे जाणून घ्यायलाच हवं की हा कोण आहे. मी मुठ्ठी आवळून एक निर्णय घेतला. मी कोणत्याही परिस्थितीत या रहस्याचा पडदा उघडणार. जर तो माणूस असेल तर मला त्याचा चेहरा पाहायचाच आहे. जर त्याचा काही वाईट हेतू असेल तर मला स्वसंरक्षण करायचं आहे. मी आज त्याचा सामना करणार, मग माझा जीव गेला तरी चालेल. मी ठरवलं की आज रात्री मी झोपणार नाही, तर झोपेचं नाटक करणार. संध्याकाळची सावली गडद होत चालली होती. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते. मी रोजप्रमाणे पायऱ्यांवर चादर अंथरून झोपले.
मी डोळे मिटत मनात म्हटलं की आज तर मी तुझी खरी ओळख जाणून घेईनच. तू कोणी का असेना माझ्या समोर येशीलच. मी चादर अंगावर ओढली, माझ्या श्वासांची गती झोपलेल्या माणसासारखी केली आणि झाडावरून एक लाकडी दांडा तोडून चादरीच्या आत हातात घट्ट पकडलं. वेळ जात होता. प्रत्येक क्षण माझ्या हृदयाची धडकन वेगवान करत होता. रात्रीचा अंधार दाटला होता. हवेत एक विचित्र शांतता होती आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज येत होते. मी जागी होते, पण माझं शरीर पूर्णपणे शांत होतं. मला भीती होती की माझी थोडीशी हालचालही त्याला सावध करेल. कदाचित त्याला माझ्या जागेपणाची जाणीव होईल. मला अगदी सरळ झोपून राहायचं आहे. मी मनात विचार करत डोळे घट्ट मिटले. अनेक तास गेले. माझी हिंमत उत्तर देऊ लागली होती आणि झोप येऊ लागली होती. माझं मन थकलं होतं, पण मी स्वतःला झोपू दिलं नव्हतं. मी वारंवार स्वतःला आठवण करून देत होते की मला आज त्याचा चेहरा पाहायचाच आहे. मी जीभ दाताखाली दाबून ठेवली होती, जेणेकरून वेदनेमुळे झोप येणार नाही. अचानक मला कोणाच्या तरी पावलांची हलकी चाहूल ऐकू आली. कोणाच्या तरी चालण्याच्या आवाजाने नदीची शांतता भंग केली. कोणीतरी हळूहळू पावलांनी माझ्याकडे येत होतं. माझ्या अंगावर काटे उभे राहिले. मी श्वास आणखी हळू केला. हृदय इतक्या जोरात धडकत होतं की मला वाटलं त्याचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचेल. तो अगदी माझ्या समोर येऊन थांबला. मला माझ्याजवळ कोणीतरी उभं असल्याचं स्पष्ट जाणवलं. त्याच्या पावलांची चाहूल आणि कपड्यांच्या सरसराट माझ्या कानात घुमत होतं. माझ्या हाताला घाम फुटला आणि मी दांडा घट्ट पकडला. मी मनात म्हटलं की आज तू वाचणार नाहीस. मी तुला पळण्याची संधीच देणार नाही. त्याने वाकून माझ्या शेजारी काही वस्तू ठेवल्या. नक्कीच आजचं जेवण आणि पाणी असेल. यानंतर एक विचित्र शांतता पसरली. मला वाटलं तो परत वळला, पण मी चुकत होते. तो तिथेच उभा होता. त्याने हात पुढे केला आणि माझ्या डोक्यावर ठेवला. तो हात नेहमीप्रमाणे गरम आणि प्रेमळ होता. जसं त्याने माझ्या डोक्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला, तसं मी पूर्ण शक्तीने आणि वेगाने कूस बदलली आणि वळून पाहिलं. माझ्या डोळ्यात आश्चर्य भरलं आणि जीव गेल्यासारखं झालं. मी चादरीतून अचानक हात बाहेर काढला, दांडा हवेत फिरवला आणि पूर्ण ताकदीने ओढून विचारलं, तुम्ही कोण आहात? त्या माणसाने घाबरून 2 पावलं मागे घेतली आणि चंद्राच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा उजळला. माझ्या हातातून दांडा पडला आणि माझे पाय लटपटले, कारण माझ्यासमोर जो माणूस उभा होता तो दुसरा कोणी नव्हता तर माझ्या मृत नवऱ्याचा सख्खा बाप होता. मी म्हणाले की तुम्ही इथे यावेळी? मी धक्क्यामुळे एवढंच बोलू शकले आणि जमिनीवर पडले. माझ्या सासूने 2 लग्ने केली होती. पहिल्या पतीपासून माझा नवरा अरुण होता आणि त्यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर सासूने दुसरं लग्न केलं, कारण दुसरा पती त्यांच्यापेक्षा खूप श्रीमंत होता. सासू आपल्या पहिल्या मुलाला म्हणजे माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन आल्या होत्या आणि बाकीची मुलं दुसऱ्या पतीची होती. ही गोष्ट माझ्या नवऱ्याने लग्नानंतर 2-3 महिन्यांनीच सांगितली होती आणि आपल्या सख्ख्या वडिलांचा फोटोही दाखवला होता. ते माझ्या नवऱ्यासारखेच दिसत होते, पण सासूने कधीही माझ्या नवऱ्याला त्याच्या वडिलांना भेटू दिलं नव्हतं. यामुळे मी कधीही माझ्या सासऱ्यांना पाहिलं नव्हतं. माझ्या सासूचा दुसरा पती आता या जगात नव्हता, पण पहिल्या पतीला माझ्या मागे उभा असलेला पाहून मी हादरले आणि एकदम उठून उभी राहिली. मी अश्रू पुसत म्हणाले की तुम्ही इथे काय करत आहात? त्यांनी खूप मऊपणे पुढे येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं की मुली, मी तुझा बाप आहे, जसा तुझ्या नवऱ्याचा बाप आहे. त्यांच्या आवाजात एक विचित्र दुःख आणि आपुलकी होती. मी गोंधळलेल्या शब्दात विचारलं की पण मला तर सांगितलं होतं की तुमचा माझ्या नवऱ्याशी काही संबंध नाही. त्याने नदीकडे पाहत म्हटलं की मुली, मला कळलं की माझा मुलगा आता या जगात नाही, म्हणून मी त्याला भेटायला इथे आले. मी जाणून होतो की इथे माझ्या मुलाच्या अस्थी विसर्जित केल्या गेल्या आहेत, म्हणून मी माझ्या मुलाला आठवण्यासाठी रोज इथे येत होतो. पण एके दिवशी मी तुला इथे पाहिलं, तेव्हा माझं हृदय फाटल्यासारखं झालं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. एवढं बोलून ते शांत झाले. मी त्यांच्या जवळ बसत म्हणाले की मग हे जेवण आणि पाणी रोज तुम्हीच इथे आणून ठेवत होतात का?
त्यांनी म्हटलं की हो मुली, माझा मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करत होता. तो चोरून आपल्या आईपासून लपून माझ्याकडे येत असे. त्यांनी खोल श्वास घेतला आणि भूतकाळातील आठवणीत हरवले. त्यांनी म्हटलं की माझ्या मुलाने मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं की तू किती भोळी आहेस. त्यांनी पुन्हा माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं की मी तुला इथे पाहताच समजलं की नक्कीच तुझ्या सासूने तुला घरातून बाहेर काढलं असेल. त्यांच्या शब्दात दुःख आणि पश्चाताप भरला होता. त्यांनी पुढे म्हटलं की माझी पत्नी शांती खूप वाईट स्वभावाची स्त्री आहे. मी तिला चांगली ओळखतो. तिच्या मनात कोणासाठीही दया नाही. मी रडत म्हणाले की तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. त्यांनी मला अपशकुनी म्हणून धक्के मारून घरातून बाहेर काढलं. माझ्याकडे इथे येण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. त्यांनी म्हटलं की तू माझी मुलगी आहेस, माझ्या मुलाची पत्नी आहेस. मी तुला पूर्णपणे आपली मुलगी बनवून ठेवेन. त्यांनी माझ्या अश्रू पुसत ठाम शब्दात म्हटलं की माझी बाकीची मुलंही माझ्या घरी आहेत. तेही तुझे भाऊ बहीण आहेत. त्यांनी मला धीर दिला आणि उठण्याचा इशारा केला. ते उठून उभे राहिले आणि मला आपला हात दिला. ते म्हणाले की तूही माझी मुलगीच आहेस. उठ आणि माझ्यासोबत माझ्या घरी चल. मी आश्चर्याने माझ्या सासऱ्यांकडे पाहत होते. एका सासरवाडीतून मला बाहेर काढलं गेलं होतं आणि आता दुसऱ्या बाजूने सासरे मला आपल्या घरी घेऊन जात होते. मी त्यांचा हात धरला आणि या नदीला शेवटचं पाहिलं आणि मनात माझ्या नवऱ्याशी म्हटलं की आता तुम्ही इथे शांततेत राहा. नंतर मी माझ्या सासऱ्यांसोबत निघाले. थोडं अंतर चालल्यानंतर त्यांची गाडी उभी होती. मी शांतपणे गाडीत बसले. त्यांनी मला सांगितलं की तेच माझ्याजवळ सामान आणि जेवण ठेवून जात होते. ते इथे येत जात असत. जेव्हा त्यांनी मला रडत बिलकत पाहिलं तेव्हा त्यांनी तेव्हाच ठरवलं की ते माझी मदत करतील. पूर्ण रस्ता ते मला माझ्या नवऱ्याच्या बालपणीच्या गोष्टी सांगत होते की अरुण अगदी माझ्यासारखा जिद्दी होता, पण त्याचं हृदय खूप मऊ होतं. मीही खिडकीतून बाहेर पाहत त्यांना सांगितलं की अरुणचं प्रेमच माझ्यासाठी सर्व काही होतं. त्यांच्या जाण्यानंतर मला वाटलं माझं जीवन संपलं. आता आम्ही एका मोठ्या आणि सुंदर घरासमोर थांबलो. ते मला घरात घेऊन गेले. त्यांनी दार ठोठावलं तेव्हा एका स्त्रीने दार उघडलं. त्या माझ्या सासऱ्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. माझ्या सासऱ्यांनी मला त्यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांनी मला मिठी मारली. सासऱ्यांनी आपल्या पत्नीला अभिमानाने सांगितलं की ही माझ्या मोठ्या मुलाची निशाणी आहे. आजपासून ही या घरची सर्वात मोठी मुलगी आहे. त्यांनी म्हटलं की ये मुली, या घरात तुझं स्वागत आहे. नंतर त्यांनी मला या घरात अगदी आपल्या मुलींसारखंच ठेवलं. मला एक सुंदर आणि गरम खोली दिली गेली, ज्यात माझ्या गरजेचं सर्व सामान होतं. त्यांचे मुली आणि मुलं मला खूप आदर आणि मान देत. माझ्या नंदा मला आपल्यासोबत बसवून गप्पा मारत आणि माझं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत. त्यांच्याकडून मला इतकं प्रेम मिळालं की मी माझं सगळं दुःख विसरले. माझ्या हृदयातील जखमा भरू लागले. माझे सासरे माझ्या लग्नाबद्दल अनेकदा माझ्याशी बोलले. ते माझ्या भविष्याबद्दल खूप काळजीत होते आणि म्हणत की मुली, अजून तुझं सगळं जीवन पडलं आहे. तू तरुण आहेस. मी तुझं एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न करवतो. पण मी त्यांना प्रत्येक वेळी नकार देत होते, कारण त्यांनी एका बापाच्या नात्याने काळजी व्यक्त केली होती आणि मी नकार दिला होता. मी नेहमी माझ्या नवऱ्याची विधवा राहून जगायचं ठरवलं होतं. मी ही गोष्ट माझ्या सासऱ्यांना सांगितली आणि म्हटलं की तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका. यावर ते शांत झाले आणि त्यांनी माझा निर्णय मनापासून स्वीकारला. दुसऱ्या दिवशी ते मला गाडीत बसवून शहरात घेऊन गेले. त्यांनी मला काही कपडे आणि सामान घेऊन दिलं आणि म्हणाले की मुली, ही आजपासून तुझी दुकान आहे. तू आपला व्यवसाय सुरू कर आणि आपल्या पायावर उभी राहा. त्यांनी दुकानाच्या चाव्या माझ्या हातात देत अभिमानाने म्हटले. मी म्हणाले की बाबा, ही तर खूप मोठी भेट आहे, पण मला व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाही. त्यांनी म्हटलं की माझी मुलगी कोणापेक्षा कमी नाही. मी तुला सर्व काही शिकली. त्यांनी मला छोटासा व्यवसाय सुरू करवला. मी दिवस रात्र मेहनत केली आणि या छोट्या व्यवसायाला एका मोठ्या बुटीकमध्ये बदलले. मी आता हा व्यवसाय चालवते आणि माझ्या सासऱ्यांची संपूर्ण जीवनभर कृतज्ञ राहील, कारण त्यांच्यामुळे मी माझ्या पायावर उभी राहिली. त्यांनी मला सामाजिकदृष्ट्या इतकं मजबूत केलं की मला कोणीही घरातून बाहेर काढलं तरी मी अनाथ होणार नाही. आज अनेक वर्ष गेली आहेत.
माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूला देखील 3 वर्ष झाली. मी एक यशस्वी व्यावसायिक स्त्री बनले आहे. माझं स्वतःचं घर आहे, गाडी आहे आणि मी दरमहा गरिबांना जेवण करवते, जेणेकरून माझ्या नवऱ्याची आणि सासऱ्याची आत्मा शांती पावो. एके दिवशी मी शहरातील एका मोठ्या मंदिरात जेवण दान करण्यासाठी गेले होते. तिथे खूप मोठी गर्दी होती आणि चारही बाजूला भिकारी आणि असहाय्य लोक बसले होते. एका बाजूला एक वृद्ध स्त्री जमिनीवर बसली होती. तिचे कपडे गलिच्छ आणि फाटलेले होते. ती खूप आजारी दिसत होती. ती म्हणत होती की देवाच्या नावाने काहीतरी दे मुली. अनेक दिवस जेवण केलं नाही. मी जेवण देण्यासाठी जसा तिचा चेहरा पाहिला तसे माझे पाय जागीच खेळले. माझ्या हातातून जेवणाचं पाकीट जमिनीवर पडलं. मी म्हणाले की आई, तुम्ही इथे? त्यांनी चकित होऊन डोकं वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. ती दुसरी कोणी नव्हती तर माझी अत्याचारी सासू होती. ती माझ्या पायावर पडून रडत ओरडू लागली, उर्मिला, मला माफ कर मुली. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगत आहे. मी तिला खांद्याने पकडून म्हटलं की ज्या मुलं आणि सुनांसाठी तुम्ही मला अपशकुनी म्हणून घरातून बाहेर काढलं होतं, त्याने तुमच्याशी अशी वागणूक का केली? त्याने दुःखी शब्दात सांगितलं की माझ्या दुसऱ्या पतीच्या मुलांनी माझ्याकडून फसवून सारी मालमत्ता, घर आणि सर्व काही आपल्या नावे केलं आणि मला रस्त्यावर फेकून दिलं. माझ्या सासूने तोंड झाकत सांगितलं की मी जुना काळ आठवत थेट प्रश्न विचारला, तुमच्या मुलींनीही तुमची साथ दिली नाही? त्यांनी म्हटलं की नाही बेटा, सर्वांनी मला सोडून दिलं. कोणी माझी साथ दिली नाही. सर्व बदलले. त्यांनी मला ओझं समजून सोडून दिलं. मी दारोदार ठोकरा खात भीक मागणारी झाली आहे. मला तिला त्या अवस्थेत पाहून खूप दया येत होती. ज्या स्त्रीने माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच मला धक्के मारून घराबाहेर काढून दिलं होतं, आज ती स्वतः बेघर आणि असहाय्य झाली होती. या जगात वाईट कर्माचं फळ नक्कीच मिळतं. आज माझ्या स्वतःच्या डोळ्यांसमोर ही गोष्ट सत्य सिद्ध होताना दिसत होती. पण जे काही झालं तरी ती माझ्या नवऱ्याची आई होती. ती त्या माणसाची आई होती ज्याने मला अपार प्रेम दिलं होतं. मी माझ्या नवऱ्याचं प्रेम आठवून माझा सगळा राग आणि बदला विसरली. मी तिचा हात पकडला आणि म्हणाले की घाबरू नका आई, तुम्ही माझ्यासोबत चला. आजपासून तुमची सगळी जबाबदारी माझी आहे. त्यांनी मान खाली घालून लाजेने म्हटलं की मुली, मी तुझ्यासोबत कशी जाऊ? मी तर तुझ्यावर खूप अत्याचार केला होता. तुला अपशकुनी म्हणाले होते. मी म्हणाले की तो सगळा काळ गेला आहे आई. आता तुमचा आदर करणं माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला अशा अवस्थेत भीक मागत सोडू शकत नाही. मी त्यांना गाडीकडे घेऊन जाताना प्रेमाने उत्तर दिलं. मी त्यांना माझ्या घरी आणलं. त्यांना आरामदायक खोली दिली आणि त्यांचा पूर्ण इलाज करवलं. आता त्या माझ्याच सोबत राहतात. त्या सतत आपल्या पापांचा पश्चाताप करतात आणि मला खूप आशीर्वाद देतात. कधी कधी आपले लोक आपले होत नाहीत आणि काही गैर लोक तुमच्यासाठी खूप काही करून जातात. माझ्या सासू देखील माझ्या स्वतःच्या होत्या. माझ्या नवऱ्याच्या सख्ख्या आई होत्या. पण त्यांनी मला अपशकुनी म्हणून निर्दयीपणे घराबाहेर काढलं होतं. आणि एक काळ असा आला की त्यांच्या स्वतःच्या लोकांनी त्यांची मालमत्ता हडप करून त्यांना बाहेर फेकून दिले. तर माझ्या नवऱ्याच्या वडिलांनी मला आपल्या मुलाची विधवा समजून आपल्या घरात मुलगी बनवून ठेवलं आणि माझ्यासाठी ते सर्व काही केलं, जे एक सख्खा बाप आपल्या मुलीसाठी करतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.